प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार भरत सपकाळे व रंजना सपकाळे हे अपक्ष उमेदवारी करत असून त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला। मात्र हा पराभव आम्हाला मान्य नसून मतमोजणी प्रक्रिया पुन्हा करण्यात यावी या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी दाखल होत आम्हालाही मतमोजणी प्रक्रिया मान्य नाही। ही मतमोजणी प्रक्रिया बॅलेट पेपरवर मतमोजणी प्रक्रिया घेण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे। पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी अशी मागणी या कार्यकर्त्यातर्फे करण्यात आली आहे। आम्हाला भरत भाऊ सारखाच व्यक्ती नगरसेवक पाहिजे होता। ज्या ठिकाणी सकाळी 6 वाजता पावणे 6 वाजता आम्ही मतदान करायला गेलो, जसं मतदान पेटीचं बटन ऑन केलं तसं पहिले समितीचे होते तिथे बटन सगळे दाबले जात होतं, पण वॉलचं बटन दाबलं जात नव्हतं। एक वेळा दाबला तर दुसऱ्यानी त्या बटनाला दाबावं लागत होतं, तेव्हा ते बटन वाजत होतं। आमचं असं म्हणणं आहे की त्या बटनामध्ये मिस्टेक असावा की एकदा बटन दाबलं तर ते दुसऱ्या बटनावर जायचं होतं। असा व्यक्ती नगरसेवक आम्हाला भरत भाऊ सारखा नगरसेवक आम्हाला आज लोक मिळाला नाही, आणि मिळाला तर 2 सीटांमध्ये आम्हाला अपेक्षा होती आम्हाला 1 सीट आम्हाला 1 सीट भरत भाऊ पाहिजे। ओके आम्हाला भरत भाऊ पाहिजे, मतदान पाहिजे, आम्हाला ते मतदान आम्हाला कबूल नाही। मतदान नाही पाहिजे, चुकीचा वेळ आहे, तारीख बनायला व्हायरल करू बटन दाबला जात नाही, बटन दाबलं की शिट्टी वाजायचीच नाही। दुसऱ्या बटनावर बोट ठेवलं तेव्हा शिट्टी वाजायला लागली, नाही नको म्हणे आजी याच्यावर शिट्टी होईल, सांगलं काल मी। माझं असं म्हणणं आहे हे सगळे नागरिक आहे साधारण आहे, यांना कायद्याबद्दल काही माहीत नाही आहे, बॅलेट पेपरबद्दल काही माहीत नाही आहे। मी या सगळ्या नागरिकांच्या वतीनं असं बोलू इच्छितो की तुमच्यामध्ये जर हिंमत असेल बॅलेट पेपरवर मतदान घ्या किंवा आमच्या सगळ्या वार्डाची नार्को टेस्ट करा। नार्को टेस्टमध्ये सगळं समजेल की कोण खरा खोटा, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर करा नार्को टेस्ट, आमची सगळी नार्को टेस्ट करा तुम्ही। आम्ही स्वतः बूथवर होते आतमध्ये, ते सर काय करायचे, प्रत्येक महिला जी स्त्री ज्यांनाही समजत नव्हतं त्या स्वतः जायचे आणि सांगायचं हे पहिलं बटन आहे, त्या पहिल्या बटनवर क्लिक कर। त्यांची काहीही गरज नव्हती सांगायची, त्यांना फक्त एवढं सांगायला पाहिजे होतं की तुम्ही हे 4 कागद दिलेले आहेत, त्या 4 कागदावर चिन्ह दिलं आहे, तुम्हाला जो मतदान करायचं आहे तुम्ही करू शकता, त्या चिन्हाच्या पुढे करू शकता, पण ते न सांगता तसं न सांगता ते डायरेक्ट सांगायचं हे पहिली बटन दाबा। मी स्वतः बूथवर होते नाही। ऐन टायमावर उमेदवार आले बीजेपीचे, त्यांना नागरिकही ओळखत नाही आणि त्यांना मतदान कसं काय करणार आहे कोणी, त्यांना मतदानही करेल नाही बीजेपीला। नागरिक म्हणतात आम्ही बटन दाबलं नाही, मग ते निवडूनच काय आले। अशी मागणी आहे की बॅलेट पेपरवरती इलेक्शन व्हायला पाहिजे, मतदान सर्वांचीच मागणी आहे। हे लोकशाहीचा विश्वासघात केला जातो आम्हाला तर न्याय मिळणार आहे आणि याची मागणी करणार आहे। नागरिकांचा जर सर्वे केला तर आमचे नाव आघाडीवर 1 नंबरवरती, आणि जे वेळेवर आले उमेदवार बीजेपीचे त्यांना डायरेक्ट निवडून येता येते, त्यांना नागरिक ओळख सुद्धा नाही, ओळखताही नाही त्यांना। इतके नागरिक रडताय घरी, त्यांच्या म्हणण्यानुसार मी इथपर्यंत आलो। काउंटर अक्षय आमचा, त्यांनी परत रिकाउंटिंग घ्यायला पाहिजे आमचं। सगळे नागरिक सांगताय की खासदार मतदान घ्या, हे मशीनमध्ये जो गोड झालेला आहे ते आम्हाला मान्य नाहीये। मी जेव्हा बुथवर जात होती तेव्हा प्रत्येक स्त्री माझ्या जवळ येत होती आणि सांगत होती की ताई फुटबॉलचा बटन दाबला जात नाहीये, तर याच्यावर काय तोडगा निघेल। मी बुथवर जात असताना तिथे बूथ क्रमांकावाले लोक सांगत होते की ताई पहिलं बटन दाबा, ताई पहिलं बटन दाबा, त्याला दाबण्यामध्ये घेऊन महिलांकडनं चुकीचं मतदान झालेलं आहे।